गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रसिको, आज मी तुम्हाला कन्या राशीची माहिती देत आहे. उत्तरेकडे विषुववृत्ताकडे 12 अंश ते 0 अंश हे क्षेत्र कन्या राशीचे मानले जाते. ही राशी चक्रातील 6वी रास आहे. राशी चक्रातील 150 ते 180 अंश हे क्षेत्र कन्या राशीचे आहे. उत्तरा फाल्गुनीचे 3 भाग, हस्ता आणि चित्रा नक्षत्राचा पूर्वार्ध याचा समावेश कन्या राशीत होतो. त्या नक्षत्राचे स्वामी अनुक्रमे रवी, चंद्र आणि मंगळ हे आहेत. या राशीचा स्वामी बुध आहे. प्राचीन काळातील ग्रंथानुसार ही रास अन्न, फळे याच्यात परिपक्वता आणण्यास मदत करणारी आहे. या राशीचे चिन्ह कुमारी कन्या आहे. ही रास चिरस्थायी स्नेह आणि विवेक यांचे प्रतीक मानली जाते. अनेक तारका आणि प्रमुख नक्षत्रांनी बनलेली ही रास आकाशात सहज दिसते. पुराणानुसार ही रास दीर्घातनूची श्री रास असून नौकेत धैर्याने बसून धान्य आणि अग्नी हातात घेणारी, सगळ्या कलेत कुशल, चतुर, कन्या आकाराची, लघु शरीराची तरुण रास आहे. ही जीवसंज्ञक, दक्षिण दिशेची स्वामिनी, सुपीक भूमीत शेत्या आणि बागा, स्त्री पुरुषाची क्रीडास्थाने आणि शिल्प तसेच हस्तकला केंद्रात राहणारी रास आहे. ही कौशल आणि सौम्य आकृतीची, चंचल आणि शांत अशा दोन्ही प्रकारच्या लक्षणांनी बाल्यावस्थेत प्रखर, विविध वर्णी पण हरित वर्ण, सत्यप्रिय असणारी, सत्वगुणी, पृथ्वी तत्वाची, दिवसा विशेष बलवान असणारी, वात प्रकृतीची, शूद्र जातीची समरास आहे. द्विपाद असणारी ही मानव रास असून तिचा निवास केरळ देशात स्वामी बुध, गुरु, बुधवार आणि भाग्यांक 5 मानला जातो. शरीरशास्त्रानुसार या राशीचे अंगस्थान कटिप्रदेश, पोट आणि आतडी आहेत. सामूहिक जीवनाचा विचार करता जनसेवा, स्वास्थ्य निर्मिती विषयक कार्यक्रम, सिंचन, लघु व्यापार याचे प्रतिनिधित्व या राशीकडे आहे. ग्रीस, ब्राझील, भारत, पॅरिस, तुर्कस्तान इत्यादी देशाची रास कन्या आहे. मूग, पिवळी मोहरी, मदार, ज्वार, जव, कापूस, वस्त्र, हस्तकौशल्य वस्तू. पूर्व क्षितिजावर या राशीचा उदय होताना ज्या व्यक्ती जन्माला येतात त्या कोमल शरीराच्या, कमी उंचीच्या, छोट्या व खाली वळलेल्या भुवया असणाऱ्या, स्त्रियासारखा स्वभाव असणाऱ्या, मधुरभाषी, तीव्र स्मरणशक्ती असणारी, विचारी, धैर्यशील, मानसशास्त्र आणि साहित्यात विशेष अभिरुची असणाऱ्या, गणितज्ञ, लाजाळू, हसऱ्या, व्यंगकार, वाणिज्य व्यवसायात विशेष कौशल्य प्राप्त करणाऱ्या, अत्यंत नम्र स्वभावाच्या, सावधतेने काम करणाऱ्या, बुद्धजीवी, आपली सगळी कामे कोणालाही कळू न देणाऱ्या, तर्कशुद्ध विचार करणाऱ्या, बडबड्या आणि वृद्धावस्थेत तरुण वाटणाऱ्या असतात. त्यांच्यात आत्मविश्वास कमी असतो. कन्या लग्न असणाऱ्या बऱ्याच लोकांना नोकरीने काही विशेष फायदा होत नाही. ते व्यवसायानेच प्रगती करू शकतात. त्या व्यक्ती सेल्समॅन, व्यापारी, गणितज्ञ, सचिव, स्टेनो, दलाल, खजिनदार, अध्यापक, साहित्यकार, मानसोपचार तज्ज्ञ इत्यादी होऊ शकतात. या राशीत रवी 16 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान असतो. म्हणजेच आश्विन महिन्यापर्यंत रवी या राशीत असतो. या कालावधीत जन्माला आलेल्या व्यक्ती बहुधा लोकप्रिय, तीव्र स्मरणशक्ती असणाऱ्या, तरकट घराण्या, एखाद्या चिंतेने ग्रस्त, रुग्ण पती शिस्तप्रिय असतात.
त्यांचे शरीर अत्यंत नाजूक असते. त्यांना पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. कन्या राशीत चंद्र 2 पंधरवड्यात एकदा 2.25 दिवस असतो. त्या दरम्यान जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नजरेत सौंदर्य आणि लज्जा असते. ते नाजूक, सत्याने वागणारे, सुखी, अनेक कार्यात दक्ष, कलामध्ये निपुण, धार्मिक, बुद्धिमान आणि लोकप्रिय असतात. ते दुसऱ्याच्या संपत्ती आणि जागेचा उपभोग घेतात. त्यांना बहुधा आयुष्यातील बराच काळ जन्मापासून दूर राहावे लागते. त्यांना मुली जास्त होतात, पुत्रसंतती कमी होते. कन्या राशीचा स्वामी बुध असल्याने विशेषतः या लोकांची लोकहास्ये, गायन, वादन, क्रीडा यातील कलाकार, खेळाडू, बहुभाषिक आणि बौद्धिक कामावर उपजीविका करणारे असतात. पण जर बुध दुर्बल असेल किंवा अस्तगत असेल, दूषित असेल, तर त्या व्यक्ती लबाड, खोडकर, निरर्थक बोलणारे, चाडखोर, खिसे कापू, घाबरट असतात. घरगुती गोष्टीबाबत ते उदासीन असतात. त्यांची कामशक्ती कमी असते. ते बारीक सारीक गोष्टीवर अति तीव्र करणारे आणि बराच वेळ निरर्थक गोष्टीत घालवणारे असतात. असे लोक प्रसिद्धी टीकाकारसुद्धा होतात. कारण कायम संतुष्ट राहणे हे बुधाचे वैशिष्ट्य बनले. कन्या राशीच्या व्यक्ती किशोरावस्थेत त्यांच्या सुंदर कलात्मक अभिरुची व अत्यंत नम्रतेने, चांगुलपणाने वागण्यामुळे इतरांना त्यांच्याविषयी आकर्षण वाटते व ते लोकप्रिय बनतात. सगळ्या प्रकारचे अनुभव घेणे हा या राशीचा उद्देश असतो. एकाच प्रकारच्या वातावरणात राहत नाहीत. या राशीतील शुक्र नीच स्थानावर असतो. म्हणून बहुधा कन्या